नमस्कार लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट सांगणार आहे. ₹2100 हप्त्याचं काय? बऱ्याच जणांना प्रश्न उठला होता, ₹2100चं काय? केव्हापासून ₹2100 हप्ता चालू होईल? या प्रश्नाचे उत्तर देण्यासोबतच मी काही तुमच्या प्रश्नाचे उत्तरही देणार आहे. जे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारत आहात सारखेच रँडम प्रश्न, तर त्या प्रश्नांचीही उत्तर देईल. सोबतच ₹2100 भेटणार का? आणि का भेटणार? कोणते कारण आहेत जे ₹2100 भेटणार आहेत? यासोबतच सरकारचं परत एक नियोजन जे आहे नवीन लाडक्या बहिणींसाठी राबवण्याचं, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. जे काल आपण व्हिडिओ बनवलं तर त्याच्या रिलेटेडच आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर जे आहे रेग्युलर लाडक्या बहिणीची व्हिडिओ आपण जे आहे अपलोड करत असतो. चला व्हिडिओला सुरुवात करू. बघा, लाडकी बहीण योजना सरकार पुन्हा करणार तपासणी. आता कालच यावर मी व्हिडिओ बनवलता की सरकारनं जे आहे छाननी प्रोसेस थांबवली. मात्र आज परत बातमी आला, सरकार करणार जे आहे पुन्हा तपासणी. मग तपासणी कुठपर्यंत थांबली? तर तपासणी पुढील 3 महिने थांबली. 3 महिने कधी? तर नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद जे आहेत इलेक्शन होईस्तोवर तपासणी थांबली. मात्र सरकार जे आहे ते इलेक्शन झाल्या की परत एकदा तपासणी करणार आहे. आणि सरकारच्या डाटामधून आतापर्यंत जे आहेत 10 लाख फॉर्म अपात्र झाले आहेत. 10 लाख फॉर्म. त्यामध्ये जालना जिल्हा सर्वात जास्त 57,000 फॉर्म अपात्र झाले आहेत. आता बघा, ही एक आपल्याला गोष्ट कळाली होती की सरकार जे आहे परत पुन्हा छाननी तपासणी करणार. मात्र ही गोष्ट अधिकही स्पष्ट सरकारकडून आलेली नाही. ही न्यूज वृत्तवाहिन्यांनी दिलेली आहे. मात्र एक गोष्ट नक्कीच की सरकारनं जे आहे लाडक्या बहिणीचा धसका घेऊन लाडकी बहीण योजनेचे फॉर्म तपासणे सुरुवातीचे बंद केले आहेत. आणि आता एक फायदा यामध्ये हे होऊ शकतो की ज्या लाडक्या बहिणींचा फॉर्म अपात्र सुद्धा व्हायच्या मार्गावर आहेत, त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आता हप्ता येणार. इथून पुढचे 3 ते 4 महिने हप्ते येणार बिंदास्त राहा. त्याचं कारण काय आहे? कारण महानगरपालिका, पालिकाचे इलेक्शन. हे इलेक्शन जे आहेत लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे आहेत, कारण लाडक्या बहीणच वोटर असल्यामुळे हे इलेक्शनपर्यंत जे आहे आता तुम्हाला 3-4 महिने बिनधास्त फॉर्म तपासण्याची भीती काढून टाका. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट बघा, 12वा आणि 13वा हप्ता लवकरच. आता लाडक्या बहिणींनो, हे पण तुम्हाला सांगणार आहे 2100चं पण, आणि 12वा आणि 13वा हप्ता लवकरच. आता हे कशामुळे साध्य होणार आहे? जशी मी काल बातमी दिली तुम्हाला की 28 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत हा हप्ता संपवणार आहेत. त्याचं कारण काय माहिती का? की ऑगस्ट नंतर सप्टेंबरच्या मला वाटते 10 तारखेपर्यंत जे आहे रक्षाबंधन आहे. तर हप्ता सप्टेंबरचा रक्षाबंधनला द्यायचा आहे. हे हप्ते रेग्युलर झाले की इलेक्शनची तयारी सुरू आहे. मग इलेक्शनमध्ये जे आहे लाडक्या बहिणीला कोणत्याही पद्धतीची रुकावट नको. भले ते फॉर्म अपात्र असो, ते पात्र करून त्यांना पैसे देणं असो, हे सरकारचा प्रयत्न चालू आहेत. मग काय होणार आता? आता समजा 12वा हप्ता ज्यांचा पेंडिंग आहे आणि 13वा ज्यांचा रेग्युलर आहे, आणि ज्यांना 12वा 13वा दोन्ही राहिले आहेत, ह्या सगळ्यांना जे आहेत आता 28 ते 5 ऑगस्टमध्ये पैसे भेटणार आहेत. ठीक आहे. आणि नंतर मग सप्टेंबर महिन्याच्या 10 तारखेला 14वा हप्ता सगळ्यांना मुख्य धारेमध्ये आणून जे आहे भेटणार आहे. सप्टेंबरच्या 10 किंवा 12 तारखेला जे काही रक्षाबंधन असेल, 8, 10, 12 तारखेला. मग हे 14वा हप्त्यापर्यंत रेग्युलर आले आणि तोपर्यंत लागत आहेत इलेक्शन. इलेक्शन लागल्यानंतर लागते महानगरपालिकेचं इलेक्शन लागल्यानंतर जे आहे लाडक्या बहिणींचे पैसे त्यांना रेग्युलर दिले असं सांगता येतं. मागच्या 3 महिन्यात बघा, आम्ही तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे रेग्युलर दिले. आता यामध्ये जे आहे लाडक्या बहिणीचाच फायदा आहे, कारण इथे जे आहे तुम्हाला हप्तेही रेग्युलर भेटणार आहेत आणि अपात्र जे लाडक्या बहिणी आहेत त्यांची प्रोसेसही वाचणार आहे. चला, ही एक गोष्ट झाली. यानंतर आता पुढचा मुद्दा येतो. 12वा आणि 13वा हप्ता जर सोबत आला नाही तर मग आता काय करायचं? आता दोन गोष्टी लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो. एक तर तुमचा 12वा हप्ता रुकलेला आहे किंवा मग 13वा हप्ता जे आहे रुकेल. 2 गोष्ट लक्षात ठेवा. 12वा हप्ता रुकला तर 13वा हप्ता आणि 12वा हप्ता सोबत आला तर तुम्ही सक्सेस झाला. मात्र 12वाही नाही आला आणि आता मात्र 13वाही नाही आला तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा फॉर्म अपात्र केलेला आहे. आणि हा अपात्र फॉर्म कुठून चेक करायचा? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वेबसाईटवर जायचं आणि तिचं तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह आहे का बघायचा. डिसअप्रूव्ह. आता हे आत्ताच बघायचं नाही, गडबड करायची नाही. 12वा हप्ता ज्यांना आला नाही त्यांनी 13वा हप्ता यायची वाट बघायची. 12वा आणि 13वा सोबत आला तर मात्र बघायची गरज नाही. मात्र 13वा सुद्धा नाही आला, 12वाही नाही आला आणि 13वा हप्ता रेग्युलरच्या लोकांना आला तर मात्र मग आपण ही प्रोसेस बघायची. आत्ताच बघून गडबड करायची गरज नाही. मी परत सांगतो, आत्ताच बघून गडबड करायची गरज नाही. पुढची प्रोसेस आपली ती आहे की मग आपण फॉर्म चेक करायचा आणि कोणती त्रुटी निघाली ती पूर्ण करायची. ते मी सांगेल तुम्हाला सगळं व्यवस्थित.
यानंतर मात्र ₹2100 सध्या एकच सवाल येतो ₹2100. बघा गरम त गरम असलेल्या लोखंडावर हातोडा मारणं खूप सोपं असतं. एक गोष्ट तुम्हाला लक्षात आणून देतो मी. सध्याचा प्रॉब्लेम कसा आहे? सध्याचा प्रॉब्लेम कसा आहे बघा, इलेक्शन जवळ आहेत. ठीक आहे. इलेक्शन तोंडावर आहेत आणि साधीसुधी नसून महानगरपालिकेच्या इलेक्शन आहेत. ही तेवढीच इलेक्शन महत्त्वाचे असतात जेवढ्या आमदारकीच्या असतात. यामुळे जे आहे महापौर ठरतो, ह्यामुळे जे आहे पैसा शहराचा कुठे खेळतो, कुठे नाही हे समजतं. मग आता इलेक्शन तोंडावर आहेत आणि सगळ्यात मोठं जर काही असेल तर मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका ह्या इलेक्शन जे आहेत तोंडावर आहेत. आणि ह्या ज्या आहेत देश चालवतात. मुंबई महानगरपालिका देशाला आपला आर्थिक हातभार लावते. मग इथे आपला माणूस बसणे त्यांच्यासाठी पाहिजेच आहे. मग आता यासाठी काय करणार? तर आता 10,00,000 अपात्र ज्या लाडक्या बहीण झाल्या आता, ठीक आहे 10,00,000 त्यांचे प्रत्येकी ₹1,500 वाचले आणि आपल्याला ₹2100 करायचे. तर प्रत्येकी लाडक्या बहिणीला जे आहे आता 2100ची वाढ जी आहे मला वाटतंय डिसेंबरच्या आधी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत होऊ शकते. कारण 21 आता लाडक्या बहिणींना जे आहे ₹2100 द्यावेच लागतील. तेव्हाच तोंडानं समोर येऊन प्रचार करावा लागेल. जर प्रचार करायचाच असेल तर मात्र ₹2100 द्यावेच लागतील. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारण इलेक्शनच्या मागच्या वर्षी सांगितलेला मुद्दा होता. मग तुम्ही आणखीनही नाही केले आणि आणखीन करू म्हणता. मग लाडक्या बहीण आधीच तपलेल्या आहेत. त्यांना आधीच फॉर्म अपात्र होण्याच्या आणि 12वा हप्ता न भेटण्याच्या तक्रारीमुळे जे आहेत चिडलेले असल्यामुळे आता सरकारला एकच पर्याय आहे ₹2100 करणे आणि 2100 कधीपर्यंत करणे? तर इलेक्शनच्या 2 महिने आधी म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत. मग जर तुमचे ₹2100 झाले तर मात्र तुम्ही खुश होताल आणि मग त्यांना मतदान करताल असा सरकारचा मानस असू शकतो. आणि हे जे अपात्रतेचे पैसे वाचले आहेत, एक गोष्ट लक्षात ठेवा 10,00,000 लाडक्या बहिणीचे पैसे वाचले तर ते पैसे कुठेतरी वापरावे लागतील ना, कारण सरकार 12 महिने त्यांना पैसे देतच होतं. मग हा पैसा ट्रान्सफर करायचा इकडे आणि त्याची भरपाई करायची 2100 मध्ये. म्हणजे एक लाडक्या बहिणीच्या 1500 मध्ये जे आहेत 3 लाडक्या बहिणी जे आहेत सर्व्हाइव्ह करतात. म्हणजे 10 अपात्र फॉर्म जे आहे जवळपास नाही म्हटलं तरी 40-50 लाख लाडक्या बहिणींना जे आहे 2100चा हप्ता देऊ शकतात. मग आता आणखीन एक गोष्ट, जर हीच परिस्थिती आली, कोणती सरकार पुन्हा करणार तपासणी, तर जर सरकारने इलेक्शन नंतर पुन्हा तपासणी सुरुवात केली, तर मात्र सरकार जे आहे परत आणखीन छाननीमध्ये 10-1 लाख काटेल आणि ₹2100 गरीब लाडक्या बहिणींना तसेच ठेवेल. हा सगळ्यात मोठा आणि चांगला सोपा फॉर्म्युला होता. आता यानंतर तुम्हाला काही प्रश्नाची उत्तर देतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कमेंटमध्ये विचारले गेलेले प्रश्न होते, की 12वा हप्ता भेटला नाही, 13वा भेटेल का? तर नक्कीच भेटणार. कोणीही रोखू शकणार नाही, नक्कीच भेटणार. दुसरी गोष्ट माझ्या रॅशनमध्ये जे आहे तर एका रॅशनमध्ये 4 नावं आहेत, 4 महिला आहेत. तर मग घरात 4 महिलांना पैसे भेटणार का? तर हो, 4 महिलांना पैसे आजपर्यंत भेटत आलेले आहेत. मात्र एक गोष्ट नक्की आहे, की सरकारनं जर मात्र आता ठरवलं, तर एका घरात 2च महिला पात्र ठरू शकतात. मग आपल्याला काय करावं लागेल? रॅशन कार्ड वेगळं करावं लागेल. रॅशन कार्ड वेगळं. मात्र एक गोष्ट सरकारचा नियम काय सांगतो, परत एकदा आठवण करून देतो. एक रॅशन कार्ड जे आहे तुमचं 4 महिला असतील, आतापर्यंत भेटले, अजूनही भेटतील असं मला वाटतंय. मात्र जर समजा रॅशन कार्ड वेगळं झालंच, तर मात्र नवीन रॅशन कार्डला लाडकी बहीण नाहीये. रॅशन कार्ड कमीत कमी 15 वर्ष जुनं पाहिजे. हे आपण नियम ऐकला असेल आणि वाचलाही असेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता एका आईने विचारला माझ्या 2 मुली आणि मग ह्या मुलीचं लग्न झालं, तर मग आता ह्या मुलीची योजना हिच्यावर शिफ्ट कशी करायची? तर ती टेक्निकल बाब आहे. ह्या मुलीने जे आहे आपल्या नवऱ्याचं ॲफिडेव्हिट द्यायचं. लग्नाचं जे काही आपला हे असतो काय उतारा असतो, लग्न जे केल्याचं लग्न प्रमाणपत्र ते द्यायचं आणि ते आपल्या फॉर्ममध्ये जे आहे सबमिट करायचं, नाव बदलायचं आणि ह्याची पूर्ण प्रोसेस जी आहे तुम्हाला ऑफिसमध्ये भेटून जाईल. लाडक्या बहिणीसाठी त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवतो आणि मग ह्या लाडक्या बहिणीला जे आहे मी ह्या लाडक्या बहिणीला परत योजनेचा लाभ देऊन नवीन फॉर्म सबमिट करायचा. नवीन फॉर्म सबमिट करणं आत्तासुद्धा करता येतं, तर तुम्ही तेही करू शकता. मग ही योजना काय होते, हिचं नाव बदलतं आणि ह्या लाडक्या बहिणीचं नाव तुमच्यासोबत जुळतं. हा सोपा प्रयोग आहे आणि याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवेल, कारण बऱ्याच जणाला जे आहे हा प्रॉब्लेम येत असतो आणि बऱ्याच माता भगिनींनी याबद्दल कमेंट
कमेंट केली आहे, तर यावर स्पेशल व्हिडिओ बनवेल. आणि यानंतर मात्र आपल्याला आणखीन एक प्रश्न पडतो, की कार विकली, आता कार नावावर नाही. ठीक आहे, तर तुम्हाला जे आहे परत एकदा सांगतो, कार विकली, आता कार नावावर नाही, तर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र दाखवायचं आहे. तुम्हाला बिलकुल लाभ भेटेल, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. दुसरी गोष्ट आणखीन एक, की योजना संदर्भात जे आहे बऱ्याच अफवा पसरत असतात. योजना बंद होईल किंवा चालू होईल, तर नाही, असं योजना चालूच राहणार. याबद्दल योजना बंद बिलकुल नाही होणार आणि ₹2100 तुम्हाला भेटणार, हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो. कारण ₹2100 सरकार देणार, फक्त कधी देणार? जेव्हा त्यांना तुमची गरज असते. आणि आता तुमची गरज केव्हा आहे? तर तुमची गरज इलेक्शनला आहे. मग तुम्हाला हीच गोष्ट लक्षात ठेवता आली पाहिजे. तिसरी गोष्ट, 5 एकरपेक्षा जास्त शेती नसावी. यानंतर मात्र आपलं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे आयकरदाता आहे, कोण नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बसतो, तर तुम्ही भ्यायची गरज नाही. तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ जास्त मोठा होईल. मी तुम्हाला इथेच थांबवतो. आणि तुमच्या काही प्रश्नाचे उत्तर आणखीन तुम्हाला वाटत असतील, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. बाकी ₹2100 भेटणार. यासोबतच तुमच्या जे फॉर्मची छाननी आहे ती डबल होणार. या सगळ्या प्रश्नाची उत्तर जवळपास मी दिली आहेत. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.